नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहे अबाउट टू। आता अबाउट टूचा वापर कधी करायचा? जेव्हा आपल्याला एखादी काम करायचं असते किंवा एखादी गोष्ट होणार आहे हे सांगायचं आहे तेव्हा अबाउट टूचा आपण उपयोग करत असतो। जसं माझा मित्र उद्या गावाला येणार आहे, मी शाळेत जाणार आहे, मी परवा किंवा उद्या मुंबईला जाणार आहे, मी क्रिकेटची मॅच पाहणार आहे, असं जेव्हा आपल्याला सांगायचं असते तेव्हा आपण अबाउट टूचा उपयोग करत असतो। तर चला आपण सेंटेन्स बनवू आज आपण प्रॅक्टिस करूया। तर बघा, आपल्याला माहिती आहे 4 सेंटेन्स बनवत असतो आपण। सर्वात पहिलं पॉझिटिव्ह, मग नेगेटिव्ह, मग यस नो टाईप म्हणजे ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये निघते, आणि मग शेवटी आहे WH क्वेश्चन। तर असे 4 आपण क्वेश्चन आज प्रॅक्टिस करू। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अबाउट टू बद्दल बिलकुल क्लिअर होऊन जाणार। चला सुरू करूया। तर पहिलं वाक्य आहे, मी उद्या मुंबईला जाणार आहे। तर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, WH आणि यस नो टाईप आपल्याला बनवायचा आहे। पण सर्वात पहिले म्हणजे याला हेल्पिंग वर्ब कोणतं लागते? तर हेल्पिंग वर्ब लागते इज एम आर पैकी। तर इज कोणाला लागते? तर थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट आणि एक नाव कोणतं पण। आणि आर कोणाला लागते? यू, दे, वी आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त नावं राहिले तर। आणि एम कोणाला लागते? तर एम फक्त आणि फक्त आयला लागते। हे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीतच आहे, सांगायची गरज नव्हती, तरी पण मी सांगितलं। चला, तर आता आपण काय करणार आहोत, याचं बनवणार आहे। मी उद्या मुंबईला जाणार आहे, तर याचं पॉझिटिव्ह बनवायचं आहे। तर काय येणार मग? मी साठी येणार आय, आणि आय झाल्याबरोबर एम। आय एम नंतर येणार अबाउट टू गो टू मुंबई। कधी जाणार आहे? तर टुमारो। तर इथे टुमारो। आय एम अबाउट टू गो टू मुंबई टुमारो। मी उद्या मुंबईला जाणार आहे। मी उद्या मुंबईला नाही जाणार आहे, तर मग काय येणार? नॉट येणार फक्त, बाकी काहीच नाही, बाकी सेम टू सेम। आय एम नॉट अबाउट टू गो टू मुंबई टुमारो। चला, काय झालं मग? आय एम नॉट अबाउट टू गो टू मुंबई टुमारो। मी उद्या मुंबईला नाही जाणार आहे। काय मी उद्या मुंबईला जाणार आहे? सांगा बरं, प्रश्नाचं उत्तर द्या। जाणार आहे का नाही जाणार आहे? उत्तर फक्त हो किंवा नाही निघते। जाणार असेल तर हो, नसेल जाणार तर नाही। मग अशा वेळी काय होणार? तर नौकर पुढे येणार। नौकर कोण आहे? एम। तर एम आला पुढं आणि आय गेला मागं। एम आय अबाउट टू गो टू मुंबई। कधी? तर टुमारो आणि क्वेश्चन मार्क। एम आय अबाउट टू गो टू मुंबई टुमारो? काय मी उद्या मुंबईला जाणार आहे? तर नाही। किंवा आता मी प्रश्न विचारतो, मी उद्या मुंबईला कसा जाणार आहे? सांगा बरं, कसा जाणार आहे? प्लेननं जाणार आहे की ट्रेननं जाणार आहे? बस, कार, बाईक, सायकल की पैदल? सगळ्याचं उत्तर काय निघते? अलग अलग निघते। याला म्हणतात मोठा प्रश्न। मोठा प्रश्न म्हणजे WH क्वेश्चन, ज्याचं उत्तर काय आहे ते विचार करावं लागते आपल्याला। फक्त हो किंवा नाही नाही म्हणू शकत आपण, विचार करून सांगा लागते। त्याला म्हणतात मोठा प्रश्न, WH क्वेश्चन। मग अशा वेळी WH पुढे येणार। तर WH कोण आहे? मी म्हटलं मी उद्या मुंबईला कसा जाणार आहे। कशासाठी काय ते? हाऊ। तर सर्वात पहिलं काय येणार? हाऊ झाल्यावर हे सेम टू सेम। हाऊ एम आय अबाउट टू गो टू मुंबई टुमारो आणि क्वेश्चन मार्क। बस असेच आपल्याला करायचं आहे। काय झालं मग? हाऊ एम आय अबाउट टू गो टू मुंबई टुमारो। मी उद्या मुंबईला कसा जाणार आहे। तर असे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, यस नो टाईप, WH क्वेश्चन बनवायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची, तरच आपल्याला क्लिअर होणार आहे की नाही? नाहीतर क्लिअर होणार नाही। आता माहीत आहे एखादी काम होणार आहे किंवा एखादी गोष्ट समोर होणार आहे, त्याच्यासाठी आपण अबाउट टूचा उपयोग करत असतो। चला लिहून घ्या। दुसरं वाक्य पहा, माझा मित्र उद्या गावाला येणार आहे। तर हे पण समोरच घडणारं काम आहे किंवा गोष्ट आहे। मित्र येणार आहे, तर कसं बनवायचं बघा। तर सर्वात पहिलं काय येणार? माझा मित्र। तर माझ्या मित्रासाठी माय फ्रेंड। आता माझा मित्र एकच आहे, मग एक जर असेल तर काय लावायचं? इज लावायचं। माय फ्रेंड इज अबाउट टू येण्याला काय म्हणते? कम टू
कम टू कुठे येत आहे तर विलेज, नंतर लिहायचं विलेज कधी येत आहे तर उद्या, उद्याला काय म्हणते तर टुमारो, टुमारो आणि फुल स्टॉप. समजलं. नंतर पाहता माझा मित्र उद्या गावाला नाही येणार आहे, तर काय येणार मग फक्त नॉट येणार, बाकी तर काही नाही. माय फ्रेंड इज नॉट अबाउट टू कम टू विलेज टुमारो. समजलं. हे झालं नेगेटिव्ह. जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर नेगेटिव्ह तर ॲटोमॅटिकच येते. काऊन कारण तर हेल्पिंग वर्ब झाल्यावर म्हणजे बायको झाल्यावर तिथसा नॉट टाकायचा आहे का नाही. याच्यात कोण आहे इज आहे, इज झाल्याबरोबर नॉट टाकायचं, बाकी तर सेम टू सेमच आहे, काही मोठा प्रश्न आहे नाही. म्हणजे काय आहे तुम्हाला पॉझिटिव्ह बनवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर नेगेटिव्ह यस नो टाईप WH ॲटोमॅटिकच येणार. समजलं. बघा आता याचंच मी तुम्हाला यस नो मध्ये विचारतो, तुम्ही उत्तर द्या. कसं काय माझा मित्र उद्या गावाला येणार आहे, सांगा बरं काय माझा मित्र उद्या गावाला येणार आहे, तर उत्तर हो किंवा नाही म्हणते. मग अशा वेळी काय होणार, हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो पुढे येणार. कोण आहे इज, आणि मग इज झाल्यानंतर बाकी सेम टू सेम. इज माय फ्रेंड, इज माय फ्रेंड अबाउट टू कम टू विलेज टुमारो, आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे काय झालं यस नो टाईप पण झालेला आहे. आता हेच विचारतो मी तुम्हाला WH ज्याचं उत्तर काय निघते मोठं निघते. कसं माझा मित्र उद्या कुठे येणार आहे, चला कुठे येणार आहे तर उत्तर काय निघते गावातही येऊ शकते, मैदानात पण, त्याच्यानंतर काय शहरामध्ये, पिक्चरच्या टाकीजमध्ये, क्लासमध्ये, लायब्ररीमध्ये, कुठं पण येऊ शकते. माझा मित्र उद्या कुठे येणार आहे, मग कुठेले काय म्हणते तर व्हेअर म्हणते. तर इथं लिहितो मी व्हेअर. जसं व्हेअर लिहिलं तसं काय होते मग बाकी हे सेम टू सेम. व्हेअर इज माय फ्रेंड अबाउट टू कम टू, नंतर येणार टुमारो, कम झाल्यावर टुमारो, तर मी इथं लिहितो टुमारो, टुमारो आणि शेवटी क्वेश्चन मार्क. काय झालं मग वेअर इज माय फ्रेंड, वेअर इज माय फ्रेंड अबाउट टू कम टुमारो, माझा मित्र उद्या कुठं येणार आहे. तर उत्तर काय ते सगळ्याचं अलग अलग येते. चला लिहून घ्या. तिसरं वाक्य बघा, आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. तुम्हाला पण माहिती आहे आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. इथं तुम्हाला पोस्टर दिसतच असेल. अजूनही तुम्ही टेस्ट सिरीज लावली नसाल तर जॉईन करा, कारण तुम्हाला 10वीमध्ये चांगले मार्क घ्यायचे आहे. पण फक्त आणि फक्त माझ्या गावातले किंवा आजूबाजूचे, बाकीच्यांनी अप्लाय करायचं नाही कारण ऑफलाईन आहे. बघा आता आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, तर का आपलीसाठी काय ते अवर, तर लिहितो अवर, अवर टेस्ट सिरीज, अवर टेस्ट सिरीज, सिरीज. मग येणार आर, अवर टेस्ट सिरीज आर, अवर टेस्ट सिरीज आर काय होणार सुरू होणार आहे. अबाउट टू, अबाउट यू आहे हा, अबाउट टू स्टार्ट आणि फुल स्टॉप. काय झालं मग अवर टेस्ट सिरीज आर अबाउट टू स्टार्ट, आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. मी म्हणतो आपली टेस्ट सिरीज सुरू नाही होणार आहे, तर मग काय करायचं आहे, बस इथं काय टाकायचं आहे नॉट टाकायचं आहे. कधी अवर टेस्ट सिरीज आर नॉट, कधीही इज एम आर झाल्यावरच नॉट टाकायचं. आर नॉट अबाउट टू स्टार्ट, अवर टेस्ट सिरीज आर नॉट अबाउट टू स्टार्ट, आपली टेस्ट सिरीज सुरू होणार नाही आहे. नंतर काय आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, सांगा बरं काय आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, तर काय ते उत्तर हो किंवा नाही पण येऊ शकते. मग अशा वेळी काय होणार की जे नौकर आहे, नौकर आले काय करायचं पुढं पाठवायचं. कोण आहे तर आर आहे, तर इथं लिहितो मी आर, आर मग काय येणार आर अवर, इथे ई नव्हता पाहिजे, सॉरी गलती झाली हां.
तर आर अवर टेस्ट सिरीज अबाउट टू स्टार्ट आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क. आर अवर टेस्ट सिरीज अबाउट टू स्टार्ट. काय आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे? तर उत्तर येते हो किंवा नाही. आता मी विचारतो आपली टेस्ट सिरीज कधी सुरू होणार आहे? कधी सुरू होणार आहे? तर सर्वाला माहीत आहे 14 जानेवारीपासून. तर कधी म्हणजे केव्हापासून आहे का नाही? केव्हा सुरू होणार आहे? तर 14 जानेवारीपासून. सगळ्याचं उत्तर अलग निघते. तर कधीले का म्हणते? तर व्हेन म्हणते. लक्षात ठेवा व्हेन नंतर सेम टू सेम. व्हेन आर अवर टेस्ट सिरीज अबाउट टू स्टार्ट आणि क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे सेंटेन्स. हे तुम्ही लिहत चला पण सोबत काय करा स्वतः सेंटेन्स बनवायचे मराठीमध्ये लिहायचं आणि त्याला ट्रान्सलेशन करू काय करायचे खूप सारे सेंटेन्स बनवायचे. आणि आपल्यासोबत जो आहे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी आई बाबा आजी आबाजी जे पण असन त्यांच्याबरोबर काय करायची थोडी प्रॅक्टिस करायची. म्हणजे काय होणार आपल्याला पटकन्या येणार. चला तर लिहून घ्या. चौथं सेंटेन्स आहे मी उद्या शाळेत जाणार आहे. आज कारण उद्या सोमवार आहे शाळेत तर जास्त लागते आहे का नाही? मग बघा आता याचं कसं करायचं. तर मी साठी येते आय झाल्यावर ॲम. आय ॲम अबाउट टू गो टू कुठं चाललो? तर स्कूलमध्ये. स्कूल टुमारो. समजलं? किती सोपी आहे. आय एम अबाउट टू गो टू स्कूल टुमारो. मी उद्या शाळेत जाणार आहे. मी म्हणतो मी उद्या शाळेत नाही जाणार आहे तर काय येणार? आय एम आणि एम झाल्याबरोबर नॉट. इज एम आर झाल्यानंतरच काय टाकायचं? नॉट टाकायचं. तर आय एम नॉट अबाउट टू गो टू स्कूल टुमारो. समजला? नंतर काय मी उद्या शाळेत जाणार आहे? तर उत्तर काय ते हो किंवा नाही. उद्या सोमवार आहे तो जास्त करून तर सर्वांचंच मॅक्झिमम जणांचं उत्तर तो होच येणार. मग काय येणार बघा. नोकराला पुढं पाठवायचं एम नोकराला एम. आय अबाउट टू गो टू स्कूल टुमारो आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. आता काय मी उद्या शाळेत जाणार आहे हे तर यस नो टाईपचं बनवलं. आता मी उद्या शाळेत कसा जाणार आहे सांगा बरं. कसा जाणार आहे? कोणी म्हणणार बाय बस बाय कार किंवा सायकलनं मोटर कारनं किंवा कोणी पैदल किंवा कोणाला उशीर झाला धावत पण जाऊ शकते आहे का नाही? तर सर्वाचं उत्तर काय निघते इथं अलग निघते. तर अशा वेळी काय होणार? याला म्हणतात मोठा प्रश्न. मग कसा जाणार आहे कसा आठवा. कशासाठी काय म्हणते? तर कशासाठी हाऊ म्हणते. मग इथं लिहायचं हाऊ झाल्याबरोबर सेम टू सेम बाकीचं लिहून घ्यायचं. हाऊ ॲम आय अबाउट टू गो टू स्कूल टुमारो आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. तर असेच काय करायचे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. चला लिहून घ्या. बघा 5वं सेंटेन्स आहे माझा मित्र उद्या ऑफिसला जाणार आहे. त्याला पण जास्त लागते. जसं तुम्ही शाळेत जाते तर मित्राला पण ऑफिसला जा लागते कारण सोमवार आहे का नाही? तर बघा आता कसं करायचं. मजाक तर झाली. आता चला सिरियसमध्ये पहा. माझा मित्र उद्या ऑफिसला कसा जाणार आहे? तर माझा मित्र कसा जाणार नाही ते तर नंतर आहे. माझा मित्र उद्या ऑफिसला जाणार आहे तर काय येणार? माय फ्रेंड. माय फ्रेंड. आता मित्र एकच आहे तर काय लागणार? इज लागणार. माय फ्रेंड इज अबाउट टू गो टू ऑफिस. कधी जाणार आहे? तर उद्या म्हणजे टुमारो. माय फ्रेंड इज अबाउट टू गो टू ऑफिस टुमारो. माझा मित्र उद्या ऑफिसला जाणार आहे. माझा मित्र उद्या ऑफिसला नाही जाणार आहे तर मग काय करायचं? नॉट टाकायचं. कधी टाकायचं? इज एम आर पाहायचं. इथं इज आहे त्याचं झाल्यावर काय टाकायचं? नॉट टाकायचं. मग कसं होणार बघा. माय
friend is not about to go to office tomorrow. अशा प्रकारे काय करायचं आहे, नेगेटिव्ह. नेगेटिव्ह तर सोपीच आहे, तुम्हाला माहीतच झालं असं. पॉझिटिव्ह झालं तर नेगेटिव्ह तर सोपीच आहे. मग आता काय माझा मित्र उद्या ऑफिसला जाणार आहे, तर उत्तर काय निघते, हो किंवा नाही. मग अशा वेळी काय करायचं, या नोकराला पुढं पाठवायचं. इज पुढं जाणार, माय फ्रेंड मागं जाणार. इज माय फ्रेंड अबाउट टू गो टू ऑफिस टुमारो आणि क्वेश्चन मार्क. इज माय फ्रेंड अबाउट टू गो टू ऑफिस टुमारो, काय माझा मित्र उद्या ऑफिसला जाणार आहे, तर उत्तर निघते हो किंवा नाही. पण मी म्हणतो काय माझा मित्र उद्या ऑफिसला कसा जाणार आहे. कसा जाणार आहे, गाडीनं जाणार आहे की कारनं जाणार आहे की पैदल जाणार आहे किंवा ट्रेननं जाणार आहे, कसा जाणार आहे, तर सर्वाचे उत्तर काय निघते, अलग अलग निघते. मग अशा वेळी काय म्हटलं मी, कसा जाणार आहे, तर आठवा. आत्ताच सांगितलं होतं, पटकन आठवा. आत्ताच सांगितलं होतं काय आहे, काय ते, तर हाऊ येते. काय ते, हाऊ. तर इथं लिहितो मी हाऊ. हे डब्ल्यू एच आहे, इथं नाही डब्ल्यू एच इकडं आहे, बरोबर लक्ष द्या, हे याचं होय. हां, तर हाऊ इज माय फ्रेंड, हाऊ इज माय फ्रेंड अबाउट टू गो टू ऑफिस टुमारो आणि क्वेश्चन मार्क. हाऊ इज माय फ्रेंड अबाउट टू गो टू ऑफिस टुमारो, माझा मित्र उद्या ऑफिसला कसा जाणार आहे, तर असा जाणार आहे. तर हे काय केलं आपण, याचं पण ट्रान्सलेशन केलं. चला पटकन स्क्रीनशॉट काढा, नाहीतर काय म्हणते तर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण तुम्ही वही केलेलीच आहे, तर त्याच्यामध्ये लिहून घ्या. आणि हे लिहिल्यानंतर आता मी तुम्हाला काय देणार आहे, होमवर्क देणार आहे. ते मला काय करायचं आहे, आता तुम्ही करून दाखवायचं आहे. जसं चला लिहून झाले का, हां झालं असेलच. तर बघा आता मी तुम्हाला एक सेंटेन्स देतो, जे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. कसं करायचं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि डब्ल्यू एच दोन्हीही प्रकारे. मी उद्या मॅच पाहणार आहे. उद्या 11 आहे का, अरे हो उद्या तर 11च आहे, सॉरी आजच 11 आहे. तर मी उद्या मॅच पाहणार आहे. तर ह्या सेंटेन्सचं काय करायचं आहे तुम्हाला, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे उत्तर. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि डब्ल्यू चारही प्रकारे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण अबाउट टू क्लिअर झालं पाहिजे. आता डबल शिकायचं काम नाही आहे. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करा.